यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुजन्ते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. 13. यज्ञशिष्ट यज्ञ झाल्यावर शेष राहिलेले अन्न. अशिनः खाणारे. संतः भक्त. मुच्यन्ते मुक्त होतात. सर्व प्रकारच्या. किल्बिषे हे पापांपासून. भुजन्ते भोगतात. ते तू परंतु. अघम घोर पाप. पापा हा पापी लोक. ये जे. पचंती भोजन बनवितात. आत्मकारणात इंद्रिय भोगाकरिता. भगवद्भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पाचच भक्षण करतात. तात्पर्य: भगवद्भक्त आणि कृष्ण भावना भावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि ब्रह्मसंहितेमध्ये 5.38 सांगितल्याप्रमाणे ते नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संतः सदैव हृदयेषु विलोकयन्ति. संतजन हे सदैव भगवान श्री गोविंद आनंद देणारा किंवा मुकुंद मुक्ती देणारा किंवा श्रीकृष्ण सर्वांकर्षक पुरुष यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाहीत. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गाद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी यज्ञच करीत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषांपासून अलग राहू शकतात. इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवितात ते केवळ चोरच आहेत असे नाही, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल? हे केवळ अशक्य आहे. म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हावयाचे असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्ण भावना भावित संकीर्तन यज्ञ करण्यास शिकवणे अत्यावश्यक आहे. नाहीतर जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही.